नमस्ते, मी आहे स्मिता आणि मी गावाकडची मुलगी। तर काल आम्ही सगळेजण महालक्ष्मीच्या यात्रेमध्ये गेलेलो। तर ही जी यात्रा आहे ती चारोटीची त्या बाजूला भरते, म्हणजे डहाणू तालुक्यात भरते। आणि ज्यावेळेस हनुमान जयंती असते तर त्या दिवसापासून 15 दिवस अशी ही यात्रा असते। तर खूप मोठी यात्रा असते आणि खूप लांब लांबून भाविक लोक येतात। तर खूप गर्दीसुद्धा असते। तर चला, आजचा व्हिडिओ हा यात्रेतला आहे। तर तुम्हाला मी छोटीशी यात्रेची एक झलक दाखवते। तर ह्याच्यामध्ये आम्ही आल्या पहिल्यांदा तर कांदे खरेदी केले आणि इकडे लसूण वगैरे विकायला होता आणि लोकांनी बिया वगैरे आणलेल्या त्यासुद्धा विकत होते। आणि ना इथं आम्ही कलिंगड बघितलं, तर पिवळ्या कलरचा होता आणि एक लाल कलरचा जो आपण नॉर्मल खातो। तर आम्ही पिवळ्या कलरचा घेतला आणि 10 रुपयाला एक फोड होती, तर ती घेतली आणि टेस्ट केलं तर मस्त होतं, सेमच जसं की लाल कलरचं लागतं तर तशीच टेस्ट होती त्या पिवळ्या कलरच्या कलिंगडला सुद्धा। आणि वेगवेगळ्या प्रकारची जी खेळणी आहेत ती लहान मुलांसाठी होती। आणि जी आपण घरं सजवण्यासाठी ज्या वस्तू वापरतो ना त्या खूप जास्त होत्या। आणि भांडी वगैरे ते सुद्धा खूप होते आणि त्यात खाऊची दुकान लागलेली होती। आणि इथं अवजारांचं सुद्धा दुकान आहे, म्हणजे कोयते आपल्याला शेतीच्या कामासाठी जे जे वस्तू लागतात तर त्या वस्तूंचं पण दुकान होतं। तर गर्दी तुम्ही बघू शकता, खूप सारी गर्दी होती। तर ही तर थोडीशी कमी गर्दी आहे, शनिवार रविवारच्या दिवशी तर खूप गर्दी असते, भयंकर गर्दी असते। आणि आम्ही ज्यावेळेस मंदिरात गेलो तर त्यावेळेस तर म्हणजे होती गर्दी, पण एवढी गर्दी नव्हती जशी की दरवर्षी गर्दी असते तेवढी नव्हती। हे बघा, इथं पण हे पिंक कलरचे काय त्याला म्हणतात, म्हातारीचे केस, बुड्ढी के बाल। ते पिंक कलरचं असतं, ते खूप छान लागतं, टेस्टी। त्याला आम्ही अनारकली असंही म्हणतो, आमच्याकडे तर तसंच म्हणतात। आणि इथं वेगवेगळ्या प्रकारचे वेण्यासुद्धा विकायला होत्या आणि वेण्यामध्ये पण नाही यावर्षी लायटिंग लावलेली, म्हणजे आता केसांमध्ये पण ती लाईट चमकणार। आणि इकडं मस्त दरवाजाचे जे तोरण वगैरे आहे तर ते सुद्धा विकायला होते, वेगवेगळ्या डिझाईनचे, वेगवेगळ्या कलरचे। आणि इथं तर खूप मोठा असा टेडी होता, त्या नोबितासारखा। तर खूप मोठे मोठे असे टेडी होते, तर ते आम्ही बघत होतो। डॉग्स वगैरे होते आणि मिकी माऊस वगैरे हे सगळे टेडीज तिथे होते विकायला। आणि त्याच्यानंतर आम्ही सगळेजण गेलो पाळण्यामध्ये बसायला। तर किती रंगीबेरंगी असे लाईट्स लावून ते पाळणे सजवलेले आहेत, तर खूप भारी वाटत होतं। आणि हा जो झोका आहे तो एकदम असा वरतीपर्यंत जात होता, त्याला काय म्हणतात ते, ड्रॅगन झोका का काहीतरी म्हणतात बाबा। तर तो खूप वरतीपर्यंत जात होता, खूप सुंदर दिसत होतं। आणि सगळीकडे मस्त लोक फिरत होते, मजा करत होते। तर आम्ही पण एका पाळण्याचं तिकीट घेतलं, जे मोठं पाळणं आहे तर त्याचं तिकीट घेतलेलं। तर मामांनीच तिकीट घेऊन दिलेलं आम्हाला सगळ्यांना आणि त्यांनी बसवलेलं। आणि आधी तरी ह्याची जी तिकीट आहेत ती पण कमी होती, कमी पैशाची। आता तर खूप तिकिटांचे पैसेसुद्धा वाढले। तर पण तरी पण ह्याच्यामध्ये ना फक्त 50 रुपयाचं तिकीट होतं। आणि बाकीच्या ठिकाणी गेलो तिथं विचारलं तर काही ठिकाणी 80 रुपये होते, काही ठिकाणी 60-70 असे होते। तर ह्याच्यामधलं जे तिकीट होतं ते 80 रुपयाचं तिकीट होतं। म्हणलं नको, त्याच्यामध्ये कशाला जायचं, आम्ही ह्याच्यामध्ये बसलेलो सगळेजण। आणि ज्यावेळेस हा जो पाळणा आहे तो वरती जातो आणि वरून खाली येतो त्यावेळेस बापरे, पोटात अशी हवासारखी भरते। तर मला सुद्धा आठवत नाही, कितीतरी वर्षांनी मी बसलेली आहे ह्याच्यामध्ये, कितीतरी, म्हणजे आता मला पण नाही आठवत। कोरोनाच्या अगोदर ज्यावेळेस गेलेलो ना तेव्हा बसलेलो आम्ही अशा पाळण्यामध्ये, नाहीतर कधीच नाही। जायला आम्ही दरवर्षी, पण पाळण्यामध्ये नाही कधी मी बसत। तर यावेळेस मी फर्स्ट टाईम बसले, म्हणजे एवढ्या वर्षानंतर। तेव्हाही एकदा दोनदा बसलेली असेल ह्याच्या अगोदर, आणि आता हे म्हणजे तिसऱ्यांदा सारखी बसले मी ह्याच्यामध्ये। खूप मजा आली, कारण की आम्ही चौघं सोबतच बसलेलो, मामा आणि माझ्या दोघी बहिणी। तर असं करून आम्ही चौघं बसलेलो इथं। तर मस्त फिरून झाल्याच्या नंतर, पाळण्यामध्ये खेळून झाल्याच्या नंतर, बसून झाल्याच्या नंतर आम्ही आलो 10-10 रुपयाला इथं वस्तू भेटत होत्या, तर ते घेण्यासाठी। जे क्लिप होते, जे आपले बोला आपण लावतो ते, परत ब्रेसलेट होते, गळ्यातले होते, परत इयरिंग्स होते, तर हे सगळं 10-10 रुपयाला भेटत होते। तर मी आणि माझी बहीण आम्ही दोघी पण आलेलो घेण्यासाठी। आणि इथं होम डेकोरेशनचं सामान भेटत होतं, जे आपण घरात फ्लावर्स वगैरे लावतो तर ते, पण ते काय आम्ही घेतलं नाही, फक्त बघितलं। आणि त्याच्यानंतर ज्या ज्या वस्तू आम्हाला खरेदी करायच्या होत्या तर त्या वस्तू आम्ही खरेदी केल्या। आणि
मग घरी यायला निघालो आणि घरी येता येता आम्हाला जवळजवळ किती 12:30 वाजलेले, कारण की आम्ही 11:45ला सारखं निघालेलं यात्रेतून. आणि खूप मस्त वाटलं, कारण की खूप दिवसांनी गेलो, कारण की वर्षातून एकदाच येते ना ती यात्रा पण, तर त्याच्यामुळे. आणि इथं ही माझ्या बहिणीने लिपस्टिक वगैरे घेतली तिच्यासाठी, आणि व्हाईट कांदे पण खरेदी केले, मामाने घेतले, माझ्या बहिणीने घेतले. आणि ते घेतल्याच्या नंतर आम्ही ताड गोळे घेतले. तर ताड गोळेचं सीझन चालू आहे आणि 100 रुपयाचे फक्त 12 देतात, आणि खूप महाग पण आहेत तसे, पण खूप टेस्टी आणि गुणकारी असे ताड गोळे आम्ही खाल्ले आणि थोडेसे विकत घेऊन घरी पण आणले. तर अशा प्रकारची आमची यात्रा झाली.